जीवनात कुणीच कुणाचं नाही, पण मानवाने मानवाचा धर्म पाळला पाहिजे महाराज. मानवाने निदान मानवाचा तरी विचार करा. आपलं म्हणून जीवन जगलं पाहिजे महाराज. जीवनामध्ये जास्त परमार्थ करण्याची गरज नाही महाराज. संत म्हटले आहे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोहिरे. हे अंतकाळी आपल्या सोबत येणारे नाहीत. नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही कुणाचे कोण, नाही रे, नाही कुणाचे ओ, नाही रे, नाही कुणाचे. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले कुठतील धागे. मेल्या मागे सर्व राहिले कुठतील धागे. नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे ओ, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. महाराज म्हणतात, नाही रे नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. अंती एकल्या जाशील प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सखे सोहिरे. कुणीच कुणाचं नाही महाराज. अंतकाळी स्वतःच दुःख स्वतःला भोगावं लागतं महाराज. या शरीराला अग्नी डाग दिला की महाराज सगळे मागे निघून येतात. मग कोण कोणाचं आहे? कुणीच नाही महाराज. बहीण भावाचं नातं एवढं आटूत आहे महाराज. एकाच आईपासून जन्माला आलेले 2 बाळ आहेत महाराज. पण ज्यावेळेस प्रॉपर्टीचा हिस्सा होतो ना महाराज, त्यावेळेस बहीण अधिकाराने भावाला मागते महाराज. मग कोण कोणाचं आहे महाराज? ज्या बहिणीनं राखी बांधली महाराज, ती बहीण सुद्धा प्रॉपर्टीच मागते महाराज. ज्या भाऊ आपला असतो तो भाऊ सुद्धा छोट्याशा बांधासाठी महाराज भावाला सुद्धा मारायला भेट नाही महाराज. विचार करा, मग कोण कोणाचं आहे हो? नाही महाराज. घरात जावा जावाचं बनत नाही, सासू सुनाचं बनत नाही महाराज. मग विचार करा, इथं आपलं कुणीच नाही, पण आयुष्यभर भांडण करावं लागतं महाराज. फक्त कशासाठी? अरे ज्या बापाने संपत्ती कमवून ठेवली तो निघून गेलाय, आपल्याला सुद्धा जायचंय. शेवटची आंघोळ सुद्धा महाराज ज्या बापाने आयुष्यभर प्रॉपर्टी कमवण्यासाठी साधी रोज शिळी भाकर खाऊन महाराज त्या बापाने कमवली, पण त्या बापाची शेवटची आंघोळ सुद्धा दारामध्ये महाराज. कुणी म्हणतं का बंगल्याच्या आत आंघोळ घाला, कितीही मोठा बंगला बांधा, पण शेवटची आंघोळ मात्र दारातच करावी लागते. का? कारण की त्याचा शेवटचा मुक्काम आता तिथपर्यंतच आहे. आता पुन्हा येणे नाही. आता परत इथे घरापासून संबंध तुटला, मुलापासून संबंध तुटला, मग आता आपला संबंध तुटणार आहे. अशाच्या अगोदर आपणच यांच्यापासून संबंध तोडून घ्या आणि देवाशी संबंध जोडा महाराज. तेव्हा सुख मिळतं महाराज. अशासाठी संतांची तुम्हा आम्हाला जाग केले. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. आता तरी तुम्ही जागे वा. नाही जागे झाले तर महाराज सांगतात तुम्हाला काय होईल? घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नाथ बाबा तर सांगतात तुम्ही साधन करा. करा रे बापांनो साधन हरी, जणी करणीची करू नका, जेने नो ही जन्म यमाची व्यातना आणि आईशी साधना करा. काही तुम्ही यमाच्या व्यातनेत जाऊ नका, साधना करा. साधनेने पण संसाराला थोडासा संसाराचा त्याग करून भजन करायचंय महाराज. थोडासा कशासाठी? स्वतःच्या देहासाठी.
स्वतःच्या प्रारब्धासाठी, दुसऱ्यासाठी नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात, देवा आता मी तुझ्या रूपाचं वर्णन जे केलं आहे, तुझं रूप जे पाहिलं आहे, तुला पाहिल्यानंतर माझे सगळे अनंत जन्मीचे दुःख मी विसरून गेलो आहे. का की देवा, योग्यांनी जो देव पाहिलाय, साधकांनी जो देव पाहिलाय, त्रेतायुग, द्रौपालयुग, सत्ययुग, अनेक युगापासून चालत असलेला देवा, तुझ्या 24 अवतारापैकी जो अवतार आहे पंढरीशी पांडुरंग परमात्मा, तो देव मी दृष्टीशी पाहिला आहे ना. योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा देव मी आज दृष्टीनं पाहिला आहे. त्याचं कारण नामदेवराय सांगतात, देवा आता पुन्हा काही नको, मला काही मागायचं नाही. काही मागणे आम्हा अनुचित, आम्हाला काहीच मागायचं नाही. हे चितानं दे गा देवा, आणि तुझा विसर न व्हावा. आता काही नकोय देवा. आता तुझं रूप पाहिलं, रूप पाहिलं की नाम येतच महाराज, आणि नाम घेतलं की डोळ्यासमोर देव येतोच महाराज. नाम आणि रूप हे एकच आहे. त्याचं कारण आहे महाराज, रूप पाहिलं की देवाचं भजन येतं, आणि देवाचं भजन केलं की देव समोर उभा राहतो महाराज. हे करण्यासाठी महाराज फक्त तुम्हाला आम्हाला काय करायचंय, फक्त भजन करायचंय. हे आपल्याला नाही पुण्य करता आलं तरी चालल, पण नारदाच्या गादीवरती पाप तरी करायचं नाही. ज्याच्या त्याच्या कर्माचा स्वतःचा भाग राहिला. म्हणून मी होईल तेवढं महाराज सांगण्यासाठी खूप काही आहे. तुकोबरांचा गाथा आहे, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे, चांगदेव 65 सारखा ग्रंथ आहे, अनेक ग्रंथाच्या रचना आहेत महाराज. एवढे ग्रंथ आहेत, तेवढ्या ग्रंथामध्ये फक्त देवच देव आहे. त्या देवाचं सांगण्यासाठी 2 तास आपल्याला आयुष्य घातलं महाराज संतांनी देवासाठी. आयुष्य फक्त देवाचा विचार केलाय. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलल्यात, आपले मुख सुद्धा बोलत नाही. संतांचे केस विठ्ठल विठ्ठल बोलले, आपण बसल्यानंतर टाळी सुद्धा वाजू शकत नाहीत महाराज. काय संतांच्या पायाखालची भूमी सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलू लागली महाराज. निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करू लागली महाराज. आपण सजीव असताना सुद्धा देवाचं भजन करा असं म्हणावं लागतं महाराज, करू शकत नाही. पडिले इंद्रिया वळण, सकळ इंद्रियाला वळण पडलेलं आहे, आणि हे वळण पडल्यामुळे आपलं वळण काही. एक बाबा आमच्या सोबत कीर्तनाला आले, म्हणे ताई तुमची एवढी मोठी गाडी आहे, असं मला वाटतं घरात दुःख झेलण्यापेक्षा आम्ही तुमच्या सोबतच राहतो, होईल तेवढ्या दिवस राहू, नंतर देवाच्या ठिकाणी जाऊन राहीन. महाराज, रिटायर झालेल्या माणसाला देवाच्या ठिकाणी जागा भेटते, बरोबर आहे की नाही? कारण तिथंच देव आपल्यासा करून घेता येतो. देवच आपल्याला आपलं करतो महाराज, दुसरं कुणी नाही. म्हणून ते बाबा आमच्या सोबत आले. सुंदर असं जेवणाचं ताट वगैरे वाढले, आणि वाढल्यानंतर 5 पक्वानाचं ताट वाढलं. बाबा जेवायला बसले. पण महाराज, काही वेळेस अज्ञान माणसाला ज्ञानापर्यंत जाऊ देत नाही, आणि ज्ञान माणसाला कधी अज्ञानापर्यंत जाऊ देत नाही महाराज. एकदा ज्ञान झालं की अज्ञानात माणूस जात नाही, आणि एकदा अज्ञानी माणूस ज्ञानापर्यंत जाण्यासाठी त्याला ज्ञानच प्राप्त करावं लागतं महाराज. बाबा सुंदर असे जेवायला बसले, ताट वगैरे वाढलं. जेवायला सुरुवात केली. श्रीखंडाची वाटी मांडलेली होती. बाबाने एक घास खाल्ला, आणि घास खाल्ल्यानंतर म्हणे, ताई हे असं आंबट बेसन मला आवडत. काय म्हणले बाबा, मला हे आंबट बेसन आवडत नाही. बाबाने वापस केलं. महाराज, त्याचं ज्ञान नाही, दुसरी गोष्ट त्याची ओळख नाही, आणि तिसरी गोष्ट ते खाण्यासाठी आपल्या जिभेला त्याची चव नाही. म्हणून माणसाला खाण्यापासून तर महाराज ज्ञानापर्यंत फक्त अज्ञानच आडवं येतं महाराज. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही अज्ञानी राहू नका, तुम्ही ज्ञानवंत व्हा, ज्ञानी व्हा. इतके पण ज्ञानी होऊ नका, इतके पण ज्ञानी होऊ नका की दुसऱ्याला दोष देताल महाराज. माणूस थोडंसं ज्ञानी झालं की दुसऱ्याला दोष देतं, याच्यामुळे आपलं ज्ञान आपल्याला कमी पडत नाही. माणसाने पुण्य नाही करता आलं तरी चालेल, पण कोणाला सुद्धा नावे ठेवू नका. आजकाल जीवन माणूस अर्ध फक्त नावं ठेवण्यातच जातं महाराज. कुणाला किती येतंय याला महत्व नाही, आपण देवाच्या किती जवळचे आहोत याला महत्व आहे. संतांच्या ग्रंथात कुठेच लिहिलं नाही कोणाला दोष द्यायचा आणि कोणाला नावं ठेवायचे महाराज. संसारापासून तर परमार्थापर्यंत एकच गोष्ट सिद्ध आहे, त्याचं नाव फक्त नावे ठेवणे महाराज. तो काय म्हणेल. म्हणून मी एक सांगेल, कोणाला सुद्धा नावे ठेवू नका. ज्याचं त्याचं कर्म त्याला करू द्या. आपलं स्वतःचं कर्म स्वतः करा. दुसऱ्याला नावं ठेवण्यामध्ये काही फायदा नाही. महाराज असो किंवा महाराज सामान्य माणूस असो, नावं ठेवण्यात आयुष्य चाललं महाराज, आयुष्य चाललं. आयुष्यभर कीर्तन केलंय, आयुष्यभर भजन केलंय, पण आयुष्यभरात कोणाला तरी दोष दिलाय, या दोषाचं पाप स्वतः आपल्याला भोगावं लागतं. म्हणून कोणाला दोष देऊ नका. आपल्यापासून दुसऱ्याचं वाईट होत असेल ना महाराज, त्याचा दोष आपल्यालाच लागतो. कुणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, मात्र कुणाचं वाईट सुद्धा करू नका. वाईट नाही करता आलं तर महाराज निदान तुम्ही त्याच्याविषयी चांगला विचार तरी करा. एवढं जरी जीवनात केलं, हा सर्वात मोठा परमार्थ आहे, आणि हा परमार्थ टिकवण्यासाठी मानव धर्म सर्वात महत्वाचा आहे. मानव धर्म म्हणजे महाराज, मानव धर्मामध्ये एकच शिकवण आहे, घरात एकच धर्म.
एक धर्म आहे, त्याचं नाव मानव आहे. मानवाने एकत्र आलं म्हणजे आपला धर्म एकच आहे. म्हणून महाराज एकमेकाला साथ करा. एखादा आपल्या घर गरीब असेल, कुणी दारात आपल्या भीक मागण्यासाठी आला असेल, अरे त्याला निस्ती भाकरी देऊ नका, तर त्याला आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. एखादा गावात गरीब असेल तर अख्ख्या गावाने मिळून त्याला अन्न वस्त्र निवारा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा सर्वात मोठा परमार्थ आहे आणि हा सर्वात मोठा नामचिंतनाचा ठसा आहे महाराज. संतांनी स्वतःच दिलंय महाराज, आपण सुद्धा त्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गरिबी सर्वात मोठी महाराज, गरिबीतून श्रीमंत होण्यासाठी नाही तर गरिबी दूर करण्यासाठी मानवाचा धर्म आहे. म्हणून मानवाने एकत्र होऊन गरीबाला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करा. हा सर्वात मोठा परमार्थ आहे. आणि परमार्थ म्हणजे महाराज आपण एकत्र होणं आणि एकत्र राहणं, एकत्र राहून एकमेकाला साथ करणं. आज महाराज संतांच्या काळात दुष्काळ पडला तर संतांनी दुष्काळामध्ये कोणत्याही माणसाला, स्वतःच्या घरातले माणसं मेले महाराज तुकोबरायांच्या, पण बाहेरच्या लोकांना जगण्याचा आधार संतांनी दिलाय महाराज. ही संतांची शिकवण आहे. म्हणून अशा महाराष्ट्रामध्ये, अशा भारतभूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो आहेत. अशा भारतामध्ये जीवन जगत असताना असं जीवन जगा, असं जीवन जगा की जीवन जगत असताना तुका म्हणे एक मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. इथं फक्त कीर्ती मागे राहते आणि कीर्ती मागे राहण्यासाठी काहीतरी करावं लागतं. त्याचं कारण आहे महाराज, या भारतामध्ये सिंधुताई सपकाळ म्हणून गेल्या, मेल्यानंतर इथं काय होतं महाराज, जे जे कार होतो आहे तोपर्यंत नाही, एकदा मरावं लागतं महाराज, तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याचा जे जे कार होतो. मग आपण मरण्या अगोदर काहीतरी कार्य करा, एवढंच सिद्ध आहे महाराज. अशा प्रकारे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीने, सर्व गावकऱ्यांच्या आधाराखातीर ही कीर्तन रूपी सेवा घेण्यात आली. अशी असणारे आमच्या हरिभक्त पारायण यादव ना जाधव बाबा यांच्या आपल्या गावामध्ये सुंदर अशी प्राण प्रतिष्ठा त्यांच्या मूर्तीची आहे. आणि विशेष रूपाने सर्व गावकऱ्यांना त्यांच्या आशीर्वादाने हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणखी पंचक्रोशीमध्ये बाबांनी नामाची पताका झळकलेली आहे. अखंड हरिनाम सप्ते बाबांच्या हस्ते उभारलेले आहेत. जिथं सप्ताह होत नव्हता तिथं बाबा सप्ताह करत होते. म्हणजे एक कीर्तिवंत नामवंत, एक व्याचक, एक दास तुमच्या गावामधून जन्माला आलेला आणि तो आजही अमर आहे. म्हणून माणसाला अमर होण्यासाठी काहीतरी करावं लागतं, स्वतःचं न करता जगाचं करावं लागतं महाराज. म्हणून बाबांचे सुद्धा पुन्हा एकदा मी बाबांच्या चरणी प्रतिपाद होऊन, नतमस्तक होऊन बाबांना सुद्धा मी इथूनच दंडवत करते. असे असणारे आमचे बाबांचे चिरंजीव महाराजांचा फोन आला, ताई आमच्या गावामध्ये या, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठे असताना सुंदर अशी गायनाची साथ केली. आता माझा काय तुमचा सर्वांचा परिचय नाही, पण तरीही मनोज महाराज सुंदर अशी महाराजांनी साथ केली. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही नाव विचारतात, पण मी तुमच्या परिसरात नवीन आहे. दुसऱ्या वेळेस कधी योग आला, महाराज कुठं कार्यक्रमाला आले तर मलाही लक्षात राहावं, म्हणून महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष रूपाने आमचे गणेश महाराजांनी सुद्धा सुंदर अशी साथ केली, महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोविंद महाराज बाबांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष रूपाने महाराष्ट्रभर ज्यांची कीर्ती, महाराष्ट्रभर ज्यांच्या मृदंगाचा आवाज गाजलेला आहे, असे असणारे आमचे हरिभक्त पारायण शिवाजी महाराज. आता पॉम्पलेटवरती सगळ्याचे नावं असतात, पण काही वेळेस असं होतं पॉम्पलेटवरचे नावं सांगा ना तर दुसरेच महाराज येतात आणि दुसऱ्याच महाराजांचं नाव घेण्यात येतं. म्हणून मी पॉम्पलेटवरले काही नाव सांगितले नाही. म्हणून महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष रूपाने असणारे आमचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज हावळे यांच्या धर्मपत्नी महाराज नाही आले, त्याही बाहेर गावून इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष रूपाने तुम्ही सर्वच गावकरी मंडळी माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठे असताना इथे उपस्थित आहेत, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. महिला मंडळांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. कुणी व्यासपीठ चालक असेल, कुणी गायक असेल, कुणी वादक असेल, हुकून चुकून कुणी राहिलं असेल, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विशेष रूपाने ज्यांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं असे असणारे आमचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज गिरी, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला असे असणारे माईक सिस्टीमवाले दादा, सुंदर अशी सिस्टीम लावली बाबा दादा, तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुन्हा एकदा आमचे बालदार बाबा असतील त्यांना धन्यवाद, विनेवाले बाबा असतील त्यांनाही धन्यवाद. तुम्ही म्हणाल ताई एवढ्या सगळ्यांचं नाव घेता, याचं कारण आज पहिलाच दिवस आहे आणि आजपासून चांगली सुरुवात झाली म्हणजे शेवटपर्यंत चांगलं आहे, बरोबर आहे का नाही. म्हणून मला जेवढ्यांचं नाव घेता आलं तेवढ्याचं घेण्याचा प्रयत्न केला. तरुण तडप युवक असतील इथं बसलेले, महिला मंडळ असतील, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष जे कोणी राहिले असतील त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर.